आपण जेव्हा द कंप्लीट मॅन ही जाहिरात पाहायचो, तेव्हा त्यात एक आदर्श पुरुष असायचा, जो नात्यांना जपतो, जो संवेदनशील आहे. पण याच ब्रँडच्या निर्मात्याच्या घरात नात्यांची वीण कशी उसवत गेली, हे पाहणं धक्कादायक आहे. वादाची पहिली ठिणगी 1998 मध्ये पडली होती. त्यांचा मोठा मुलगा मधुपती त्याचे आणि वडिलांचे पटले नाही. तो आपलं सगळं हक्क सोडून सिंगापूरला निघून गेला. त्यावेळी विजयपत यांनी सगळा विश्वास धाकट्या मुलावर म्हणजे गौतम सिंघानियावर टाकला. गौतम यांना व्यवस्थापकीय संचालक बनवलं. पण खरी चूक जी विजयपत सिंघानिया स्वतः मान्य करून गेले, ती 13 फेब्रुवारी 2015ला घडली. त्या दिवशी विजयपत सिंघानिया यांनी आपल्या मालकीचे रेमंडचे 37% अधिक शेअर्स गौतमच्या नावावर केले. आजच्या भाषेत सांगायचं तर सुमारे 1000 कोटी रुपयांची संपत्ती त्यांनी एका फटक्यात मुलाला देऊन टाकली. शेअर्स नावावर होताच मुलाचं वागणं बदललं, असा आरोप खुद्द विजयपत यांनी वारंवार केला. ज्या बापाने साम्राज्य दिलं त्यांनाच त्या घरातून बाहेर काढलं गेलं. कार आणि ड्रायव्हरच्या सुविधा काढून घेतल्या. यातलं सर्वात मोठं वळण म्हणजे JK हाऊस, मलबार हिलवरची 37 मजली इमारत. पुनर्विकास कराराप्रमाणे विजयपत सिंघानिया यांना तिथं एक डुप्लेक्स अपार्टमेंट मिळणं अपेक्षित होतं, फक्त 9,000 रुपये प्रति चौरस फूट दराने. पण जेव्हा इमारत पूर्ण झाली तेव्हा रेमंड लिमिटेडच्या बोर्डाने आणि खुद्द मुलाने ते घर द्यायला नकार दिला. कारण काय, तर म्हणे बाजारात किंमत 1 लाखांच्या वर गेली आहे आणि शेअर होल्डरचं नुकसान होईल. इथेच एक मोठा विरोधाभास उभा राहिला. विजयपत सिंघानिया यांना शेवटी दक्षिण मुंबईतल्या ग्रॅड पराडी सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात राहावं लागलं. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात, ज्याचं नाव आहे ॲन इनकम्प्लीट लाईफ, त्यात एक अख्खं प्रकरण या चुकीवर लिहिले. ते म्हणतात, मुलाला आपलं सर्वस्व देणं हे माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी आणि मूर्खपणाची चूक होती. गौतम सिंघानियांचा स्वभाव सगळं काही स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा आहे, असं ते मुलाखतीमध्ये सांगत असत. विजयपत सिंघानियांच्या आयुष्याचा शेवटचा काळ खूप एकटा होता. मार्च 2024 मध्ये गौतमने वडिलांसोबतचा एक फोटो टाकला होता, जणू सगळं काही ठीक आहे असं दाखवण्यासाठी. पण विजयपत सिंघानिया यांनी तात्काळ तो फोटो नाकारला. ते म्हणाले, मला फक्त कॉफीसाठी बोलावून कपटाने फोटो काढला. आमच्यात कोणताही समेट झालेला नाही. 28 मार्च 2026ला जेव्हा त्यांनी अखेरचा श्वास घेतला, तेव्हा त्यांच्या आणि मुलामधील दुरावा कायम होता. गौतम सिंघानियाने अंत्यसंस्कार केले खरे, पण ज्या बापाला जिवंतपणी त्याच्या हक्काच्या घरात राहता आलं नाही, त्यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल पोस्ट लिहिणं किती खरं आहे. ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवते. आपण नात्यांवर विश्वास ठेवतो, पण त्या विश्वासाला जेव्हा कायद्याचं आणि संपत्तीचं कोंदण लागतं, तेव्हा नात्याचा चेहरा बदलतो.